विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या काही दिवसात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 30 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न घेणार आहोत ते येणाऱ्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड हे याचं योग्य उत्तर आहे. तर लहान शहरे व नगरपंचायतीमध्ये आधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कोणती योजना? आदर्श शहर समृद्धी योजना. यासाठी 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा आणि स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम या पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. तर आदर्श शहर समृद्धी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? छत्तीसगड. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इंडियाज ऑलिम्पिक गोल्ड हॉकी ट्रिम्प ॲट ॲम्स्टरडॅम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत के. अरुमुगम. तर हे पुस्तक 1928च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमधील भारताच्या ऐतिहासिक पहिल्या सुवर्ण पदकावर आधारित आहे. प्रसिद्ध धावपटू PT उषा आणि हॉकीपटू दिलीप तिर्की यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर लेखक के. अरुमुगम हे भारताचे अत्यंत प्रसिद्ध हॉकी इतिहासकार आहेत. तर कोणाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले हे पण तुम्ही नाव लक्षात ठेवा. PT उषा आणि दिलीप तिर्की. आणि या पुस्तकाचे लेखकही लक्षात ठेवा आणि पुस्तकाचे नावही लक्षात ठेवा. यावर कोणत्याही प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मिशन क्वीन पायनॅपल ही 236 कोटी रुपयांची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? मिशन क्वीन पायनॅपल ही 236 कोटी रुपयांची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा हे याचं योग्य उत्तर आहे. तर त्रिपुरा राज्यातील प्रसिद्ध क्वीन पायनॅपल या वैशिष्ट्यपूर्ण फळाला GI टॅग मिळाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पायनॅपल लागवडीला व्यावसायिक पातळीवर प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही व्यापक योजना पुढील 3 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण राज्यात राबवली जाईल. तर मिशन क्वीन पायनॅपल ही योजना त्रिपुरा राज्यात सुरू करण्यात आली. तर या राज्याचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. यावर परीक्षेत प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2028 ची आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. भुवनेश्वर, ओडिसा हे याचं योग्य उत्तर आहे. तर तसेच 2027 ची आगामी आशियाई रिले चॅम्पियनशिप चंदीगडमध्ये आयोजित केली जाणार आहे. भुवनेश्वर मधील प्रसिद्ध कलिंगा स्टेडियमवर 2028 मध्ये ही आशियाई इंडोर स्पर्धा रंगणार आहे. या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच या महत्त्वाच्या इंडोर क्रीडा स्पर्धेचे भारत हे यजमानपद भूषवणार आहे. 2028 ची आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही भुवनेश्वर, ओडिसा येथे आयोजित केली जाणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय रेल्वेने चिराग हे मानवी संसाधन उत्कृष्टता सेंटर म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे सिकंदराबाद, तेलंगणा. सिकंदराबाद, तेलंगणा हे याचं योग्य उत्तर आहे. तर चिरागचे पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म आहे सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम रिसर्च अँड अनालिटिक्स इन गव्हर्नन्स. तर हे नवोदित केंद्र प्रामुख्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रगत डिजिटल प्रशिक्षणासाठी मोलाचे काम करेल. तर प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी यात आधुनिक AI आणि प्रेडिक्टिव्ह अनालिसिसचा वापर केला जाईल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बेकायदेशीर स्थलांतरणामुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती नावलेकर. न्यायमूर्ती नावलेकर. तर या विशेष उच्चस्तरीय समितीची स्थापना भारताच्या गृह मंत्रालयाने केली आहे. तर बेकायदेशीर स्थलांतराची मूळ कारणे शोधणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर या समिती याद्वारे विशिष्ट
सीमावर्तीय भागातील धार्मिक, सामाजिक आणि समुदायांच्या लोकसंख्येतील बदलांचे सखोल विश्लेषण करेल. तर बेकायदेशीर स्थलांतरणामुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी समितीचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती नावलेकर. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ऑलिम्पिकपटू राजा रणधीर सिंग यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे आशियाई ऑलिम्पिक परिषद. आशियाई ऑलिम्पिक परिषद हे याचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. तर याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू. त्यांनी एकूण 5 ऑलिम्पिक खेळामध्ये नेमबाजी प्रकारात भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. 1978च्या आशियाई खेळामध्ये त्यांनी वैयक्तिक नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या मोलाच्या क्रीडा योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. तर त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला होता, त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या सार्थक PDS योजनेसाठी 5 वर्षासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 25,530 कोटी रुपये. तर या महत्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देश देशातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे संपूर्ण आधुनिकीकरण करणे हा आहे. तर मंजूर करण्यात आलेली ही देशव्यापी योजना मार्च 2031 पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू राहील. तर या डिजिटल सुधारणेद्वारे देशातील तब्बल 81.35 कोटी गरीब लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अशाच दर्जेदार करंट अफेअर्स वरील प्रश्नांसाठी आपण दररोज या चॅनलवर रोज करंट अफेअर्सचे व्हिडिओ टाकत असतो. तर अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.